मंत्रिमंडळामध्ये डावललं गेलं म्हणून छगन भुजबळ नाराज झालेत। छगन भुजबळ यांच्याकडून नाराज असल्याचं अगदी स्पष्टपणे सांगितलं गेलंय। मनोज जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस दिल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलं। आपण सामान्य कार्यकर्ता डावललं किंवा फेकलं तरी काय करणार असं भुजबळांनी म्हटलंय। छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान अजितदादांसमोर मात्र आता असणार आहे। एक सामान्य कार्यकर्ता मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतो। असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं। छगन भुजबळ काही संपला नाही ना। आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे, त्याचं बक्षीस मिळालं ना। तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही एकत्र असिस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे। त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि प्रत्येक वेळी कुठलीही जबाबदारीचा जेव्हा विषय असायचा तेव्हा अर्थातच पहिलं नाव हे माननीय भुजबळ साहेबांचं असावं। वयाने कर्तृत्वाने आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर भुजबळ साहेब अनेक वेळा खूप ताकदीने उभे राहिलेले आहेत, हे मी आयुष्यभर विसरणार नाही। ठीक आहे ना, आम्ही जे नाराज झालेले आहेत, भुजबळ साहेब आमचे सन्मानी नेते आहेत, नक्कीच आम्ही सगळी मंडळी भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शेवटी आमच्या सृष्टीने सुद्धा त्यांच्याबद्दल काय करावं हे ठरवून ठेवलेलं असावं असं मला वाटतंय। माननीय छगन भुजबळजी आमचे वरिष्ठ नेते आहे। त्यांनी या महायुतीला मोठा आशीर्वाद दिला आहे। एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महायुतीला सांभाळला आहे। अनेक वर्ष महाराष्ट्राचे मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आहे। मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे आणि राष्ट्रवादी पक्षात सुद्धा मोठा आहे। तर मला वाटतं की अजितदादा याबद्दलचा खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील। छगन भुजबल को मंत्रिमंडल नहीं मिला है, इसके अलावा आदिवासी समाज से आने वाले राजन गावित को मंत्रिमंडल नहीं मिला है। तो छगन भुजबल ने नाराजगी जो भोजन की बात करेगा उसको बीजेपी में कोई मौका नहीं मिलेगा, यही स्लोगन बीजेपी। खरं तर अजितदादा पवारांना भुजबळामुळे उपमुख्यमंत्रीपद मिळालं नव्हतं, याचा राग भुजबळावर ते काढतायत का या प्रश्नाचं उत्तर अजितदादांनी पुढे येऊन द्यावं। आणि भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला तुम्ही मंत्रिमंडळातून डावलता तर भुजबळ साहेबांना तुम्ही देणार आहात काय। आणि ओबीसीनी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आणि एवढं ॲलिगेशन होत असताना एक माणूस तिथं जाऊन भुजबळ आले नाही पाहिजेत म्हणून सभा घेत असताना भुजबळ साहेब आणि तिथल्या जनतेने भुजबळ साहेबांना निवडून देणं म्हणजे या गोष्टीचा तुम्ही अपमान करता का, ओबीसींचा अपमान करता का, अशा अनेक प्रश्न भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे या महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत। एकंदरीत छगन भुजबळ यांची असलेली नाराजी आणि त्याबद्दल राजकीय वर्तुळात उमटलेल्या प्रतिक्रिया आपण बघितल्या। आता त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान अजित पवारांसमोर असेल हे मात्र नक्की। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतो। असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं। छगन भुजबळ काही संपला नाही ना। आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्याशी। तायवाडेजी, नेमकं काय या सगळ्या संदर्भात तुम्हाला वाटतं? छगन भुजबळ स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवतात आणि काय नेमकं या बाबतीत आपलं म्हणणं आहे? मी आता खरं म्हणजे कसं आहे की ओबीसी छगन भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ नेते आहेत। संपूर्ण ओबीसी समाजाचा आधारस्तंभ आहे। त्यांना डावलायला नको पाहिजे होतं, परंतु आता त्यांच्या पक्षांतर्गत काय अडचण झाली आणि काय नाही ती जोपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून कळणार नाही तोपर्यंत कळायला काही मार्ग नाही। तायवाडेजी, जरी या पक्षांतर्गत गोष्टी असल्या तरी जरांगेंनी ही सुद्धा नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली की जरांगेंना अंगावर घेतलं त्याचं हे बक्षीस मिळालं। आता तेच म्हटलं मॅडम, हे बघा, हे पक्ष जोपर्यंत डिक्लेअर करत नाही
हम्म, की एवढ्या मोठ्या ओबीसी नेत्याला त्यांनी का बरं डावललं? ज्येष्ठ नेते आहेत ते, एवढ्या विश्वासार्ह मंत्री आहेत, हम्म, पण त्यांच्या पक्षांतर्गत काय अडचण आहे हम्म. ते जोपर्यंत पुढे येणार नाही आणि काय वक्तव्य करणार? डावलायला नको पाहिजे होतं ही आमची सर्वांची खतखत आहे. हम्म. जी, राजकीय वर्तुळात नेमक्या काय गोष्टी पक्षांतर्गत घडल्या असतील त्या घडल्या असतील, मात्र आता तुम्ही सुद्धा ओबीसी चळवळीतले नेते आहात, या दृष्टीने विचार करायचा झाला, जसं तुम्ही म्हणालात की ज्येष्ठ नेते आहेत ओबीसी चळवळीचे. अन्याय झालेला आम्ही स्पष्ट बोलू. जी, बोला बोला ताईवडीजी. आपण काही तांत्रिक अडचणींमुळे हा संपर्क तुटल्याचं पाहिलं, मात्र एकंदरीत छगन भुजबळ हे स्पष्टपणे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल नाराजी बोलून दाखवतात. त्यांचे जे कोणी समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून सुद्धा अगदी स्पष्टपणे ही नाराजी बोलून दाखवली जाते, हे आपण बघतोय. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी महेश तपासे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. महेश तपासेजी, छगन भुजबळांनी स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवलेली आहे. जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस दिलं गेलंय असं त्यांचं म्हणणं आहे. इतके ते टोकाचं सध्या वक्तव्य करताना दिसत आहेत. भुजबळ साहेबांचे आणि अजितदादांचे किती जवळचे संबंध आहेत गेले 25 वर्ष आम्ही बघतोय. त्याच्यामुळे आणि भुजबळ साहेबांच्या नंतरच मला वाटतं अजितदादा डीसीएम झाले होते. त्याच्यामुळे त्यांना का बाजूला ठेवलं, याच्या मागचं काय राजकारण आहे की षडयंत्र आहे, अजितदादा आणि त्यांचा पक्ष सांगू शकेल. परंतु भुजबळ साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला, ओबीसी नेत्याला बाजूला ठेवून एक वेगळ्या प्रकारचा संदेश दादांच्या राष्ट्रवादीने संपूर्ण ओबीसी समाजाला द्यायचा किंवा मराठा समाजाला द्यायचा प्रयत्न केला असावा असं मला वाटतंय. जे किती राजकारणात उचित आहे मी आज सांगू शकत नाही, परंतु भुजबळ साहेबांचं ओबीसी समाजामध्ये काम आहे हे कोणी नाकारू शकत नाही. पण आता भुजबळांच्या नाराजीमुळे कुठला वेगळा निर्णय ते घेतील असं वाटतंय का आपल्याला? कुठला वेगळा निर्णय घेतील हे मला माहिती नाहीये, परंतु भुजबळ साहेबांनी जो मुळात निर्णय घेतलेला तोच त्यांचा निर्णय चुकलेला आहे आणि त्याचं फळ त्यांना आज मिळतंय. आत्ताच्या क्षणाला भुजबळांकडून परतीचा निर्णय घेतला गेला तर जर तरवर काय बोलण्याचा अर्थ नाही, पण जो भुजबळ साहेबांनी मागच्या वर्षी निर्णय घेतला दादांच्या सोबत जाण्याचा, तो निर्णय त्यांच्या योग्यरित्या पडला नाही हे आज दिसतच आहे ना. म्हणजे आज भुजबळ साहेब आमदार झाले, एक एवढा ज्येष्ठ म्हणजे देश पातळीवरचा ओबीसी नेता, राज्यामध्ये कर्तृत्ववान नेता, ओबीसीची बुलंद आवाज, आणि पवार साहेबांना सोडून ते अजितदादा सोबत गेले. ठीक आहे, ते आमदार झाले पण मंत्री होऊ शकले नाही. याच्यातच त्यांचा निर्णय मागच्या वर्षी घेतलेला निर्णय चुकला हे त्याच्यातनं सिद्ध होत आहे ना. ठीक. महेश तपासेजी, धन्यवाद. ही प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी. एकंदरीत छगन भुजबळ यांची नाराजी आणि त्या संदर्भात राजकीय वर्तुळातून उमटणाऱ्या ह्या प्रतिक्रिया आपण बघतोय. सध्याच्या क्षणाला इतकं स्पष्टपणे जर भुजबळ आपली नाराजी बोलून दाखवत असतील मंत्रिपद न दिल्याबद्दलची, तर मग अजितदादांसमोर सुद्धा मोठं आव्हान उभं राहतंय. अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय फरक पडतो? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपला नाही ना. आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. ज्यांनी आपल्याला डावललं त्यांना हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत की नेमकं मंत्रिपद का दिलं नाही, असं छगन भुजबळ म्हणतात. त्यांचे कार्यकर्ते आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. अगदी राज्यभरात त्यांनी काही ठिकाणी टायर जळलेले आहेत आणि अगदी स्पष्टपणे कार्यकर्त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे या मागणीसाठी भुजबळ समर्थक प्रचंड आक्रमक झालेत. नाशिकच्या राष्ट्रवादी भवनाबाहेर भुजबळ समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या, तर तिकडे बुलढाण्यात सुद्धा सिंदखेड राजा इथे नागपूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ यांचे हे कार्यकर्ते जे प्रचंड आक्रमक झालेले आहेत. बुलढाणा सिंदखेड राजामध्ये सुद्धा त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला आणि थेट महामार्गावर त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. भुजबळांना मंत्रिपद मिळावं यासाठी आता त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. ही दृश्य आपण सध्या बघतोय. हे
दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे बुलढाण्यातली दृश्य आहेत, रास्ता रोको आंदोलन जे भुजबळांच्या समर्थकांनी केलं ती दृश्य बघतोय. तर दुसरीकडे नाशिकमधली भुजबळ समर्थक आहेत, जोरदार घोषणाबाजी करतायत. छगन भुजबळ यांना यावेळच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं नाही, त्यामुळे त्यांची नाराजी कार्यकर्ते व्यक्त करतात. छगनरावजी भुजबळ साहेबांना पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी बसवावं या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत. आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अखंड भुजबळ समर्थक, समता परिषद, सर्व कार्यकर्ते आम्ही उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, काही जे प्रमुख पदाधिकारी हे सर्व जमून फक्त अजितदादांना एक निवेदन स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे, ते अजितदादांकडे आम्ही पोहोचवणार आहोत. आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे. निदर्शनं किंवा आंदोलन किंवा कुठलंही काही आम्ही हे नाही, शांतपणे अजितदादांकडे आणि पक्ष देखील आमच्या या विनंतीचा मान करून आणि कुठेतरी साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील हीच आम्हाला अपेक्षा आहे.